नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अधिराजच्या घरी गुरुजी आलेले असतात. ते लग्नाचा मुहूर्त काढतात आणि सांगतात की येत्या 4 दिवसाचाच लग्नाचा मुहूर्त आहे. तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की हो, चांगलंच झालं की 4 दिवसात लग्नाचा मुहूर्त झाला म्हणजे आम्हाला तयारी करायला मी मोकळे झालो. जास्त कोणाला सांगायला नको मागच्या वेळेसारखं. तेव्हा तात्या म्हणतात की बस तुला पटलंय ना की आपण घरातल्या घरातच हा कार्यक्रम उरकून घेऊ तर मग बरंच आहे. विमल म्हणते की आता तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होईल. त्याच वेळेला मग आता लगेच पुढे गुरुजी म्हणतात की पण त्या सगळ्यामध्ये एक विघ्न आहे. ते म्हणजे हे कार्य लग्न पार पडेपर्यंत हे विघ्न हे डोक्यावर असणारच आहे. त्याच वेळेला आता लगेच ती म्हणते की बरोबर, म्हणजे मागच्या वेळेसारखंच मागे पण तुम्ही असंच म्हणाला होतात की काहीतरी विघ्न अंगलट येऊ शकतात. पण आता मी शांत बसणार नाही. जोवर आमचं लग्न होणार नाही तोपर्यंत या संकटाचा सामना मी करणार आणि विघ्न येणार म्हणून मी शांत बसणार नाही. अधिराज आणि माझं लग्न होणारच, असं म्हणून ती अधिराजकडे बघून हसते. अधिराज म्हणतो की आता यावेळेला असं काही बी घडणार नाही, कारण यावेळेला सगळी व्यवस्था मी करणार आणि माझ्या लग्नात मी काहीच प्रॉब्लेम येऊ देणार नाही. त्याच वेळेला ती म्हणते की बस अधिराज, हेच पाहिजे होतं मला. जर माझ्यासोबत तू कुठल्याही गोष्टीत असशील तर आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम लग्न करण्यापासून थांबवू शकणार नाही. आणि मला बरं वाटलं तुझ्या तोंडून हे ऐकून. तेव्हा मग अधिराजला देखील हसायला येतं आणि नंतर मग ती म्हणते की बरं चालेल, तुम्ही बोलत बसा, तोपर्यंत मी सगळ्यांसाठी चहा आणते. तितक्यात अधिराजला शालिनीचा फोन येतो आणि ती म्हणते की जरा लवकर ये, एक अर्जंट काम आहे. त्याच वेळेला मग आता अधिराज म्हणायला लागतो की काय झालं मालकीनबाई, मी येतो इतक्यातच. तितक्यात आता तात्या विचारतात की काय रे, काय झालं. तेव्हा तो म्हणतो की मालकीनबाईंनी बोलवणे, जरा अर्जंट काम आहे म्हणून. मग आता राजमा आणि नित्या दोघीजणीही येत असतात. आता राजमाला नित्या म्हणते की बरं तू आता आतमध्ये थांब, काहीच काळजी करू नकोस, मी एक काम करते, मी तयारी करते आणि मला तसं पण कोर्टात जायचं आहे स्टे ऑर्डरसाठी आणि अगोदर देवीचं दर्शन घेते. नंतर आता राजमा आणि नित्याला अधिराज आलेला दिसतो. तेव्हा त्या दोघींमध्ये पुन्हा प्लॅनिंग होतं. अधिराज नित्याला बघतो आणि पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर राग येतो. तेव्हा आता नित्या मुद्दामच राजमाला ओरडून म्हणते की काय गं, काय आहे तुझं, तुला कळत नाही का, प्रत्येक वेळेला माझ्या मध्ये मध्ये नुसती काय येत असतेस. तेव्हा राजमा म्हणते की नित्या अगं काय पण काय बोलतेस तू, मी काय केलं. तेव्हा नित्या म्हणते की नाही, तू प्रत्येक वेळेला माझ्या कामात आडवी येत असते, चल निघ इथून, माझ्या रस्त्यातून बाजूला हो. प्रत्येक वेळेला माझ्या मध्ये मध्ये येण्याची काय गरज आहे तुला, किती वेळा सांगितलं तरी तुला कळत नाही का. आता तिचं हे बोलणं ऐकल्यावर अधिराजला खूपच राग येतो. तो म्हणतो की ओ नित्या मॅडम, काय चाललंय काय तुमचं, उगीचच कशाला त्या बिचारीला बोलून दाखवताय, तिची काय चूक नसताना पण. तेव्हा ती म्हणते की काय काय चूक नसताना म्हणजे, आणि तुला इतका हिचा पुळका काय येतोय, तुझं का हिच्याशी मागच्या जन्माचं नातं आहे का. आता हे म्हटल्यावर लगेच आता अधिराजला देवीचं रूप आठवतं आणि त्याच वेळेला तिला लांबूनच त्याच्या कानामध्ये बाबा बाबा अशा हाका ऐकायला येतात. त्याच वेळेला आता तो राजमाजवळ येतो आणि म्हणतो की हे बघ राजमा, लक्षात ठेव, जर कोणी आपल्याला उगाच काही बोलत असेल तर कोणाचे हे ऐकून घ्यायचे नाही. आणि आणखी एक गोष्ट ती म्हणजे की जर या मॅडमने, नित्या मॅडमने परत तुला काही त्रास दिला तर मला येऊन सांग, मग मी बघतो यांचं काय करायचं ते. असं म्हटल्यावर आता नित्या ही त्याच्याकडे बघतच बसलेली असते. नित्याचं लक्ष असतं की अधिराजला तिच्यासोबतचं काही नातं आठवतं की नाही. त्याच वेळेला राजमा त्याला म्हणते की हो रे बाबा, मला जर या नित्याने काही त्रास दिला तर मी तुलाच येऊन सांगणार ना बाबा. असं म्हटल्यावर आता अधिराज हसतो आणि तिथून निघून जातो आणि राजमा आणि नित्या देखील एकमेकींकडे बघून आता हसायला लागतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अधिराज म्हणतो की मालकीनबाई काय झालं. तेव्हा ती म्हणते की ही बघ, ही फाईल आहे ना, ही कोर्टात घेऊन जायची आहे. तेव्हा तो म्हणतो की मागच्या बारेला तर आपलं कोर्टाचं सगळं समद फाईलचं काम झालं, आता काय. तेव्हा ती म्हणते की असं समज की हे नवीन काहीतरी काम आहे आणि ही फाईल तुला कोर्टात घेऊन जायची आहे आणि अर्जंट आहे बरं काही फाईल. तेव्हा तो म्हणतो की म्हणजे समजा की नवीनच काम आहे, बरं झालं, मी काय म्हणतो ही फाईल कोर्टात जायच्या अगोदर देवीच्या पायाशी ठेवतो. तेव्हा ती म्हणते की अरे मग देवीचे आशीर्वाद हवेच आहेत आपल्याला, जा तू घेऊन जा ही फाईल. असं म्हणून आता अधिराज म्हणतो की ठीक आहे चालेल. तितक्यात राजमाकडे अधिराज येतो आणि म्हणतो की हे बघ, परत त्या काही बोलल्या तर काही ऐकून घ्यायचं नाही हा, उलट बोलून मोकळं व्हायचं. तेव्हा ती म्हणते की माझं जरा एक काम होतं, करशील का, ह्या देवीचा फोटो लावायचा होता भिंतीवर, खिळा ठोकशील का. तेव्हा आता अधिराज येतो आणि म्हणतो की अरे देवीच्याच दर्शनाला चाललो होतो आणि देवीचंच काम करायचं सेवा मिळाली, ठीक आहे ते पुण्य घेतो. असं म्हणून तो आता खिळा घेतो आणि खिळा टोकायला जातो. तितक्यात आवाज आला म्हणून नित्या तिथे येते. नित्या म्हणते की काय झाले, हा कसला आवाज चालला इथे, कसला आरडाओरडा चाललाय. तेव्हा आता अधिराज म्हणत असतो की आल्या या बोलायला आला, काय नाही खिळा ठोकायलोय म्हणून तुम्हाला आवाज आला असेल. त्याच वेळेला आता इथे अधिराज खिळा ठोकायला जात असतानाच त्याच्या हाताला जरासा हातोडा लागतो आणि त्याच्या हातावर रक्त होतं आणि ते रक्त तो असं झटकतो. त्याच वेळेला जाऊन नेमकं ते
नित्याच्या कपाळावर जातं आणि त्याच वेळेला आता कपाळावर तिच्या रक्त गेल्यावर तिला आठवतं, एकदा जयदीप चिडलेला असताना तो ट्रेडमिलवर वॉकिंग करत असताना तिथे ती हळदीचं दूध घेऊन येते आणि तो रागाने झटकतो आणि तो ग्लास तिच्या माथ्याला लागतो आणि काच लागल्यामुळे आता हाताचं जयदीपचे रक्त गौरीच्या माथ्याला लागतं आणि त्याच वेळेला आता इथे गौरीला जाणवतं की त्याचंच रक्त माझ्या कपाळी लागलं आणि इथे नित्याला देखील तीच गोष्ट आठवते आणि तिला ते जाणवतं आणि ती आता गालातल्या गालात हसू लागते. त्याच वेळेला अधिराज म्हणतो की हे बघा, हे जे काही झालंय आता याचा वेगळा अर्थ काढण्याची काहीच गरज नाही, कारण हे समजा योगायोगाने झालं आहे, बाकी काही नाही. त्याच वेळेला ती म्हणते की अधिराज, अरे किती वेळा असले योगायोग झालेले आहेत, असे योगायोग खूप झाले आहेत आणि ह्याला योगायोग नाही म्हणत, याला देवीचा संकेत म्हणतात. तू प्रत्येक वेळेला देवीचा संकेत कसा टाळू शकतोस? अरे प्रत्येक वेळेला देवी तुला संकेत देण्याचा प्रयत्न करत आहे, पण मात्र तू त्या संकेताकडे दुर्लक्ष करत आहेस. त्याच वेळेला आता अधिराज चिडून म्हणतो की ओ मॅडम, बस करा तुमचं हे देवीचे संकेत वगैरे काही, या सगळ्याला मी काहीच मानत नाही. मला इतकंच कळतं की तुमच्याशी माझं काहीच नातं नाही, म्हणूनच प्रत्येक वेळेला तुम्ही या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नका आणि या गोष्टींमुळे मी काही भुलणार नाही, असं तो बोलून दाखवतो आणि तिथून निघून जातो. त्याच वेळेला मग आता इथे तात्या आणि विमलचं बोलणं सुरू असतं. तात्या म्हणत असतात की नेमकं काय करायचं ना काहीच कळत नाही, अधिराजच्या लग्नाचं काय करायचं, आत्ता यावेळेला जर काही विघ्न आलं तर. तेव्हा आता विमल म्हणते की नाही, असा विचार करू नका, आता अधिराज बोललाय ना, प्रत्येक गोष्टी तो स्वतःत लक्ष घालणार आहे, मग आपण बघूया काय होईल. तेव्हा आता तात्या म्हणतात की जे काय होईल ते होईल, पुढे बघून घेऊ. आता देवी आईची जी काही इच्छा असेल ती देवी आई पूर्ण करून घेईल, तिच्यावरच आपल्याला सगळं आता सोपवावं लागेल, त्याशिवाय आपलं काहीही काम होणार नाही, असं ते बोलून दाखवतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता देवी ही तिथेच असते, तिच्या पुढे दिवे लावलेले असतात आणि अधिराज तिच्याकडे फाईल ठेवून म्हणतो की सगळं काम व्यवस्थित होऊन दे. आणि त्याच वेळेला नित्या तिकडे येते आणि नित्या देखील देवीला त्याच वेळेला हात जोडते. अधिराज आता बाजूला बघतो आणि म्हणतो की आल्या, या पुन्हा इथे आल्या. आणि त्याच वेळेला ती म्हणते की काय झालं, मी इथे प्रदक्षिणा मारायला आली आहे. अधिराज आता पुढे पुढे प्रदक्षिणा मारत असतो. पहिली फेरी होते तेव्हा ती म्हणते की देवी, माझ्या नवऱ्याला जराशी बुद्धी दे, काय ना त्याला खरं खोटं काही समजत नाही, म्हणून त्याला बुद्धी दे, असं म्हणून ती हसायला लागते आणि परत दुसरी प्रदक्षिणा मारायला घेतात. आता दुसरी प्रदक्षिणा पूर्ण होत असताना अधिराजला मात्र तिच्या साथीने काहीच करायचे नसते, पण तरीही तो त्याच्या मनाच्या विरोधातही जाऊन नित्याच्या मनासारखेच करत असतो. आणि नंतर आता ती दुसरं म्हणते की माझ्या नवऱ्याला कायम सुखी ठेव. आणि नंतर मग तिसऱ्या प्रदक्षिणेला ती म्हणते की माझ्या नवऱ्याला या सगळ्या गोष्टीची जाणीव होऊ दे आणि त्याला आयुष्यभर 700 जन्म माझ्यासोबत ठेव. त्याच वेळेला अधिराज चिडतो आणि म्हणतो की हे काय चाललं आहे तुमचं, कसले प्रकार चालवलेत हे तुम्ही, किती काही झालं, काही करा, किती जोर लावा, पण तुमच्यासोबत मी या जन्मात तर काय पुढच्या कुठल्याच जन्मात राहू शकणार नाही. त्यावेळेला मग ती म्हणते की नाही, आपलं नातं हे एक आहे, या जन्मात आपण अधिराज नित्य आहोत, मागच्या जन्मात जयदीप गौरी होतो, पुढच्या जन्मात आणखी काही वेगळे असू पण एकत्रच असू. अधिराज म्हणतो की नाही, या जन्मात पण मी तुमच्यासोबत एकत्र येणार नाही, हे माझ्या हातात आहे आणि हे नातं मी तोडणार. आत्तापासून ठीक आहे, पण उद्यापासून मला तुमचा चेहराही नाही बघायचा, मी तुम्हाला बघणारही नाही, असं तो बोलून दाखवतो. तेव्हा आता नित्या म्हणते की असं बोलू नकोस प्लीज. तेव्हा तितक्यातच जोगतीन देवी आईचा उदो उदो, अंबाबाईचा उदो उदो म्हणत येते आणि आता जोगतीला आलेलं पाहून अधिराज तिच्याकडे बघतच राहतो. ती म्हणते की पोरा, तू प्रत्येक वेळेला तुझ्या गोष्टीपासून पळण्याचा प्रयत्न करशील, पण ती गोष्ट ही जी तुझी आहे ती तुझ्याचकडे राहणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही भूतकाळ लपवला तरी तो पाठ सोडणार नाही. येत्या 4 दिवसांमध्ये तुमच्या नात्याची पिन अगदी घट्ट होणार आहे. तू कितीही त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न कर, पण जे देवीचं विधिलिखित आहे ते कोणी बदलू शकत नाही पोरा, असं म्हणून ती तिथे भंडारा उधळते, देवी आईचं उदो उदो म्हणते. आणि त्याच वेळेला देवीजवळ जे त्रिशूळ असतं ते खाली पडतानाच अधिराज आणि नित्या दोघेही वाचवतात. आणि त्याच वेळेला देवीने आता कौल दिलेला असतो तोही अधिराज आणि नित्याच्या बाजूनेच असतो. आणि त्याच वेळेला आता अधिराज त्या त्रिशूळाकडे बघतच राहिलेला असतो आणि नित्या अधिराजच्या डोळ्यामध्ये बघते आणि ती भावना त्याच्या डोळ्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते. अधिराज आता नित्याकडे बघतच राहतो आणि जोगतीन त्यावेळेला जोरजोरात देवी आईचा उदो उदो, अंबाबाईचा उदो उदो असं म्हणायला लागलेली असते. तर इथे ती भंडारा उधळल्याबरोबर दोघेही आता पिवळ्या रंगामध्ये न्हावून गेलेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नित्या घरी येते. त्याच वेळेला राजमा तिला विचारते की काय झालंय, तुझ्या डोळ्यात पाणी का आहे. तेव्हा ती सांगत असते की खूप मोठं वाईट घडलं आहे. अधिराज मला देवळात म्हणाला की
तो माझं तोंडही बघणार नाही उद्यापासून, मला खरंच खूप वाईट वाटते. तेव्हा आता तितक्यातच राजमा म्हणते की रडू नकोस. तितक्यात बाहेरून शालिनीचा राजमा असा आवाज येतो आणि दोघीही आता दचकतात. त्यानंतर आता इथे अधिराच्या घरी काहीतरी काम करत असताना त्याच्या डोक्यामध्ये सततच नित्याचे विचार सुरू असतात. नित्या त्याला म्हणते की आपले 700 जन्मांचे नाते आहे, तू तोडू शकत नाही, असं सगळं तिला आठवत असतं. तेव्हा त्या आठवणीने त्याला आणखी त्रास होत असतो. तेव्हा मग आता माई येते आणि अधिराजला विचारते की काय रे, काय झालं, नित्या भेटली का तुला? तेव्हा तो म्हणतो की नाही, मला तिला भेटायचंच नाही. ज्या मुलीमुळे माझ्या आयुष्याची पूर्ण वाट लागली आहे, माझ्या आयुष्यात ती आल्यापासून खूप मोठा गोंधळ उडाला आहे. तिला मला बघायचे नाही, तिचे तोंड पण बघायचे नाही. हे ऐकून माईला धक्का बसतो. आता इथे राजमाही अंथरुणात असताना म्हणते की माझ्या आईबाबांना जर मला एकत्र आणायचे असेल तर मला काहीतरी केलेच पाहिजे. त्यानंतर आता इथे शालिनी ही ठरवत असते की ज्या कोणाला अधिराज आणि नित्याला एकत्र आणायचे असतील त्याला आणू दे, पण त्या व्यक्तीला मी सोडणार नाही, त्या व्यक्तीचे मी तुकडे तुकडे करणार आहे. आणि असं ऐकल्यानंतर आता इथे राजमाला खूपच मोठा धक्का बसतो. तर इथे अधिराज आता राजमाचा फोन उचलतो तर ती म्हणते की मला एका ठिकाणी ठेवण्यात आलं आहे, प्लीज जुना वाडा आहे तिकडे ये. आता त्या वाड्यामध्ये जयदीप आणि गौरी दोन्हीही येतात आणि त्याच वेळेला नेमका एक खांब हा गौरीच्या अंगावर पडत असताना अधिराज येतो आणि तिला ढकलून तो खांब त्याच्या पायावर पडतो आणि नित्या त्यावेळेला बघते. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.